ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे प्रिया सुभेदारांच्या घरी सगळ्यांची काळजी घेत दाखवते की मीच या सुभेदारांच्या घरातली सून होणार आहे आणि तसाच ती प्रयत्न करत असते आणि कल्पना आणि पूर्णाई यांना असं वाटतं की प्रिया जे पण करते ते योग्य आहे. इकडे रविराजांना प्रिया सारखी सुभेदारांच्या घरी जाऊन राहते हे त्यांना का आवडत नाही. तेव्हा रविराज प्रियाला सांगतात की त्या घरातनं सायली निघून गेले त्यामुळे तू त्या घरी जाऊ नकोस आणि सायली निघून गेली त्यामुळे तू त्या घरी जाणे योग्य आहे पण आणि तू आज गेलीस तर तिकडनं कायमची परत ये कारण की तू तिकडे जाऊन राहण्यास मला ते पटत नाही. तेव्हा प्रिया बोलते त्यांना माझी गरज आहे. रविराज बोलतात तू त्या घरी जात असली तरी तू आमची मुलगी आहेस कारण की तुला लग्न करून दुसऱ्याच्या घरी पाठवायचं आहे. पुढे जाऊन कोणी तुझी चौकशी केली की तू सुभेदारांच्या घरी जाऊन राहतेस तर ते चांगलं नाही. तिथे सुमन बोलते की तन्वीचं लग्नाचं वय झालंय त्यामुळे आपल्याला तिचं लग्न लावून द्यायचं आहे. हे ऐकून प्रिया हडबडते आणि ती समजते की त्या आपल्याला आता लवकरात लवकर हालचाली करायला पाहिजे. त्यासाठी ती कल्पना आणि पूर्णाई यांना भेटण्यासाठी ती सुभेदारांच्या घरी जाते. तेव्हा इथे प्रिया पूर्णाई आणि कल्पनाला सांगते की मला इथे रविराजांनी सुभेदारांच्या घरी जाण्यास मनाई केली आहे कारण की ते माझं लवकरात लवकर लग्न करू इच्छितात. तेव्हा अस्मिता बोलते का तुझ्या लग्नाचं बघतात आणि ते का. पूर्णाई बोलते तू प्रिया घाबरू नको मी ह्याबद्दल रविराजांसोबत बोलते. मी रविराजांना सांगते की काय झालं तरी पण तुम्ही प्रियाबद्दल असं काय करू नका. तेव्हा कल्पना बोलते की तुझी ते लग्नाची काळजी करत कारण की तुझं लग्नाचं वय झालंय. तेव्हा प्रिया नाटक करून बोलते की मी अर्जुनला सोडून दुसऱ्या कोणाशी लग्नाचा विचार करणार नाही. मी अजन्म अविवाहित राहायला तयार आहे पण मी अर्जुन शिवाय कोणाशी लग्न करणार नाही. पूर्णाई बोलते की सायली अर्जुनच्या आयुष्यातून निघून गेली आणि मला असं वाटत नाही की अर्जुनच्या जीवनामध्ये परत ती सायली यावी आणि त्यासाठी आपल्याला काम करायला लागेल की अर्जुन आणि तिचा डिवोर्स होईपर्यंत आपल्याला थांबायला लागेल. तेव्हा प्रिया बोलते की अर्जुन माझ्याशी लग्न न करो की करो पण मी अविवाहित राहायला तयार आहे. तेव्हा पुन्हा बोलते की कल्पनाला तू अर्जुन आणि प्रियाच्या लग्नाच्या बद्दल काहीतरी कर आणि त्याच्याशी बोल. तेव्हा कल्पना बोलते की मी या बाबतीत मी अर्जुनला फोर्स करू शकत. प्रिया कल्पनाला सांगते की तुम्ही याबद्दल अर्जुनला काही फोर्स करू नका पण माझ्या वडिलांना म्हणजे रविराजांना सांगा की तुम्ही तिच्या लग्नाबद्दल काय एवढा काही करून तिला लग्न करण्यासाठी फोर्स करू नका म्हणून सांगा. प्रिया विचार करते की या कल्पनाला काय समजत नाही पण हिला आता समजूत काढण्यासाठी आपल्याला काहीतरी करायला लागेल. तेव्हा ती गुरुजींना सुभेदारांच्या घरी बोलवते. तेव्हा पूर्णाई गुरुजींना सांगते की आम्हाला या घरामध्ये हवन करायचं आहे. तेव्हा गुरुजी बोलतात हवन करण्यासाठी आता काहीच राहिलेलं नाही आहे. तेव्हा गुरुजी बोलतात की अर्जुन याची बायको या घरी येणे खूप गरजेचे आहे. कल्पना बोलते त्याचं ज्या मुलीशी लग्न झालंय ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालंय आणि तिला आम्ही सून मानत नाही. तेव्हा गुरुजी बोलतात काय होऊ दे अर्जुनची बायको या घरी आली पाहिजे नाहीतर या घराचा विनाश होणे लवकरच अटळ आहे. तेव्हा पूर्ण कल्पनाला बोलते की आपण अर्जुन आणि सायली यांचा डिवोर्स केला आणि प्रिया आणि अर्जुन यांचं लग्न लावलं तर. तेव्हा कल्पना बोलते की या आपण अर्जुन समोर हा विषय मांडला पण अर्जुन हे ऐकायला तयार नाही तर आपण त्याच्या समोर हा विषय कसा मांडणार. तेव्हा पूर्ण बोलते आपण या घराच्या उद्धारासाठी हे सगळं करायला पाहिजे त्याला आपण सांगूया. तेव्हा इकडे अर्जुन घरी आल्यावर सगळे तिकडे असतात. तेव्हा रविराजना पण बोलवलं गेलं असतं. तेव्हा इथे रविराज प्रियाला बोलतात मी तुला सांगितलं होतं ना तू सामान घेऊन घरी ये करून तरी तू इथे थांबलीस. तेव्हा प्रिया बोलते इकडून निघाली होती पण पूर्णाईने मला थांबवले. तेव्हा कल्पना बोलते भाऊजी तुम्ही जे आम्ही सांगतोय ते तुम्ही ऐका. कल्पना बोलते तन्वीच्या मध्ये काही चूक नाही आहे. तन्वी बाबतीत काही चुकली नाही तुम्ही उगाच तिला ब्लेम करू नका. तेव्हा रविराज बोलते हे तुम्ही बोलते. तेव्हा कल्पना बोलते हा मी बोलते कारण की याच्यामध्ये तन्वीची काही चूक नाही आहे आणि तुम्ही याचा एकदा विचार करावा की आपण प्रिया आणि अर्जुनचं लग्न लावावं. तेव्हा रविराज बोलतात काय बोलते तुम्ही. तेव्हा पूर्ण बोलते काय प्रॉब्लेम आहे तुला. तर आपण तन्वी आणि अर्जुनचं लग्न लावून दिलं तर गोष्टी सगळ्या नॉर्मल होतील. तेव्हा चेतनला धक्का बसतो आणि चेतन तिकडे असतो आणि ते सगळं ऐकत असतो. तेव्हा रविराज बोलतात तुम्ही हे सगळं बोलत असाल पण मला हे सगळं मान्य नाही. तेव्हा प्रिया इथे बोलते की मी असं थोडी बोलले की मी अर्जुन सोबत लग्न करणार नाही मी कोणाशी लग्न करणार नाही. तेव्हा रविराज पूर्णाईला बोलतात मी जर तयार झालो पण अर्जुन तयार होईल का त्यामुळे मी लग्न हे घडवण्यास तयार नाही. तेव्हा इथे अर्जुनला धक्का बसतो आणि अर्जुन बोलते हे काय चाललंय. तेव्हा पूर्णाई बोलते की गुरुजी बोललेत की अर्जुनने जर ह्या इकडे ऐकलं आणि लग्न केलं तर या घराचा उद्धार होईल. आणि जेव्हा इथे कोर्टात अर्जुन आणि सायलीची भेट होते तेव्हा अर्जुन सायलीला बोलतो तुम्हाला माझ्यावर यायला लागेल कारण की माझा लग्नाचा घाट घातलेला आहे आणि तो पण प्रियासोबत त्यामुळे तुम्हाला माझ्यावर यायला लागेल. तेव्हा इथे लग्न बोलल्यावर सायली रडायला लागते आणि ती अर्जुन बरोबर जायला तयार होते. इथे प्रियाला वाटते आता अर्जुन काही करू शकत नाही आणि अर्जुनचं आणि माझं लग्न होईल आणि काय झालं तर अर्जुनला माझ्याशिवाय लग्न करण्यास काहीच पर्याय नाही. आणि ज्यावेळी प्रियाने सगळी
खुशीत असतात आणि त्याच वेळेला अर्जुन खूप मोठा धमाका करतो आणि सायलीला घरी घेऊन येतो। तेव्हा अर्जुन सगळ्यांना बोलतो, तुम्हाला या घराचा उद्धार करायचा होता ना, या घरात सून आणायची होती ना, सून कोण असेल तो सगळा माझा निर्णय असेल, त्या घरामध्ये मी सायलीला परत सून म्हणून घरात आणलं आहे आणि म्हणून मी सायली या घरामध्ये बायको म्हणून घेऊन आलोय। त्यामुळे तुम्हाला पटलं ना पटलं तरी पण मला या घरामध्ये सायलीलाच लग्न करून आणायचं होतं आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपून आम्ही लग्न करून आलो आहे। त्यामुळे हे सगळं घडल्यामुळे आता पूर्णाई कल्पनाकडे कोणताही पर्याय नसतो। कल्पना आणि पूर्णाई काय निर्णय घेणार हे पाहणे आता पुढे रंजकच होणार आहे।